चला तर आज ना रात्रीच्या उरलेल्या भातापासून व्हेजिटेबल फ्राईड राईस बनवूया। तुमच्या इकडे उरलेल्या भातापासून तुम्ही काय बनवता ते नक्कीच कमेंट करून सांगा। चला तर बनवूया। त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चम्मच तेल घातलेले आहे। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये अद्रक व लसूण बारीक कट करून घातलेले आहेत आणि ते चांगले 2 मिनिटापर्यंत परतवून घेतलेले आहेत। नंतर ते व्यवस्थित परतले की त्यामध्ये काही व्हेजिटेबल्स घालायचे आहेत, जसे की कांदा, शिमला मिरची, पत्ता गोबी, वटाणे, कॉर्न घालायचे आहेत आणि ते मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ते चांगले 4 ते 5 मिनिटापर्यंत परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून व्हेजिटेबलचा सर्व कच्चापणा निघून जाईल। नंतर त्यामध्ये 1 चम्मच मेयोनीज घालायचे आहे, तसेच 1 चम्मच टोमॅटो केचप घालायचा आहे आणि चांगलं फिरवून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये उरलेला राईस घालायचा आहे, तसेच त्यावरून फ्राईड राईस मसाला घालायचा आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटापर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे। ते चांगलं परतलं की त्यामध्ये वरून कोथिंबीर घालायची आहे। तर रेडी झाला आपला असा हा फ्राईड राईस। तर या मग सर्वजण खायला। व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। थँक्यू।